प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। आज अनेक विषय राजकारण अर्थकारण या संदर्भामध्ये बोलण्यासारखे आहेत, पण तरीही देशाच्या एकूण लोकशाही प्रक्रियेच्या अनुषंगाने काही मुद्दे चर्चेला येत आहेत। आज अनेक सामाजिक संघटनांनी आंदोलन म्हणजे खास करून काल सरकारने जी भूमिका घेतलेली आहे की पॅलेस्टाईन, इस्रायल, इराण, इस्रायल या युद्धादरम्यानच्या संदर्भात जी भूमिका सरकारने घेतली त्या संदर्भात काही निदर्शनं आयोजित केली गेली होती, परंतु ती रोखण्यात आली। आणि या सगळ्या परिस्थितीची नेमकी काय कारणं आहेत, का असं होतं, लोकशाही देशामध्ये छोट्या छोट्या गोष्टींच्या स्वरूपात आंदोलन करण्याचीही मुभा का नाही, या सगळ्या अनुषंगाने आपलं महनीय अतिथी माननीय विश्वास उडगी सर आज आपलं विश्लेषण आपल्या समोर मांडतील। सर, त्रिवेज मीडियामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण आपल्या विषयाला सुरुवात करा। धन्यवाद। आजचा विषय आपण जो उपस्थित केला तो बरोबर आहे। हा आपल्या संविधानाप्रमाणे आपल्या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य हे आहेच, याच्यावरती बंधनं येणं हेच संविधानाच्या विरोधात काम करण्यासारखं आहे। आणि आश्चर्य म्हणजे गेले 11 वर्ष हे होत आहे। आता आज हे बोलण्याचं कारण असं की तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे की आझाद मैदानमध्ये सर्व कामगार संघटना आणि डावे पक्ष त्याच्याबरोबर जे पुरोगामी पक्ष आहेत त्या सर्वांनी मिळून अत्यंत महत्त्वाचा एक प्रश्न लोकांसमोर मांडण्याचं ठरवलं। भारत सरकारने पॅलेस्टाईन आणि गाझा यांच्यातला जो काही युद्ध संघर्ष जो आहे या प्रश्नामध्ये जवळजवळ 55,000 बालक आणि महिला यांची हत्या इस्रायलकडून होते। भारत सरकार भूमिका घेत नाहीये, किंबहुना निषेधही करत नाहीये। त्या ठिकाणी वर्षानुवर्ष भारत सरकारची भूमिका ही पॅलेस्टाईनला मदत करण्याची होती। आणि पॅलेस्टाईनचे यासर अराफत भारतामध्ये एक जेव्हा अलिप्त देशांचे इंदिरा गांधी या प्रमुख होत्या त्यावेळेस त्यांचं या ठिकाणी स्वागत झालं होतं। फिडेल कॅस्ट्रो, यासर अराफत आणि इंदिरा गांधी हे त्यांनी या सगळ्या अलिप्त नॉन लँड मुवमेंटचं नेतृत्व केलं होतं। अशा पॅलेस्टाईनमध्ये आज इस्रायल एक हाती सतत हल्ला करते, प्रतिकार तिथे होऊ शकत नाही कारण ती सैन्य नाहीये, तो देश नाहीये। त्या ठिकाणी लहान मुलं आणि जेव्हा मारली जात आहेत, महिला मारल्या जात आहेत आणि 55 लाख लोक मारली गेलीत आणि तुरुंगात आहेत। अख्खा देशच पॅलेस्टाईन हा तुरुंगात आहे आणि तो इस्रायलच्या एकूण दहशतीखाली आहे। याच्या विरुद्ध जगभर आवाज उठत असताना भारत सरकारने काही भूमिका घेतली नाही। त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरती भाजप विरोधातले सर्व विरोधी पक्ष हे एका बाजूने ऑपरेशन सिंधूच्या बाबतीत भारत सरकारची भूमिका मांडण्याकरता विदेशात जातात, पण या इथे आल्यानंतर त्यांना हे जाणवतं की भारत सरकार पॅलेस्टाईनच्या बाबतीत काही करत नाहीयेत आणि इस्रायलची बाजू घेणं हा प्रकार चालू आहे। दुसरा प्रकार असा आहे की इस्रायलने इराणवर हल्ला केला। इराणच्या बाबतीमध्ये इराण हा पारंपरिक दृष्ट्या म्हणजे शतकानुशतके इराण आणि भारत यांचे फार जुने संबंध आहेत आणि राजनैतिक संबंध भारताच्या स्वातंत्र्यानंतर आहेत। किंबहुना स्वस्त दरात तेल मिळणं, रुपयामध्ये तेल मिळणं आणि केवळ तेलच नाही तर जवळजवळ सर्वच वस्तूंबद्दल इराण आणि भारत यांचा व्यापार मोठा आहे। आणि म्हणून इराण आणि भारताचे विशेष संबंध असताना आता इस्रायलने जेव्हा इराणवरती हल्ला केला तर अपेक्षा अशी आहे की भारताने इराणची भूमिका घ्यावी। होय, सौदी अरेबियासकट चीन, रशिया, जपान या सर्वांनी इराणची बाजू घेतली, पण आपण इस्रायलची बाजू घेत नाहीत किंवा विरोधही करत नाहोत, आपण न्यूट्रल पोझिशन घेत आहोत। हे सगळं अनाकलीने याचा राष्ट्रीय पातळीवरती काँग्रेस सकट सर्व विरोधी पक्षांनी निषेध नोंदवलाय की आपली विदेश नीती आणि आपली संरक्षण नीती ही अशी कशी बदलली। आणि हा प्रश्न उपस्थित होतोय, गाझाचा प्रश्न असो किंवा इराणचा प्रश्न असो, याच्याबद्दल भारतात सरकारने घेतलेली भूमिका याच्या विरोधात बोलण्यापेक्षा नेमकी भूमिका काय हे बोलणं हे जर यासाठी या सर्व संघटनांनी आझाद मैदानमध्ये जर एखादा प्रोटेस्ट प्रोग्राम ठेवला तर तो त्यांनी करणं हे बेकायदेशीर आहे? अर्थातच नाही। भारतात संविधानातून या सगळ्या प्रोटेस्ट कार्यक्रम जे आहेत जिथे जागा आखून दिली आहे, आझाद मैदान किंवा दिल्लीला जंतर मंतर या ठिकाणी हे कार्यक्रम होतात। दिल्लीत सुद्धा जंतर मंतर मध्ये हा कार्यक्रम आहे।
मुंबईत आझाद मैदानमध्ये असं असताना मुंबईच्या पोलीस खात्याने या सर्व कार्यकर्त्यांना अगदी कालपासून म्हणजे 17-18 पासूनच अनेकांना आणि आजही कोठडीमध्ये बोलवलेलं आहे. काही लोकांना चौकशी चालू आहे. ही एक दडपशाही झाली आहे. ही एक हुकुमशाही आहे. जे दिल्लीत चाललंय तेच मुंबईत चाललंय. त्यामुळे आविष्कार स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्यावरती पूर्णपणे आक्रमण हे सरकार करते. आणि 11 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्ही कसे लोकशाही राष्ट्र आहोत असं सांगताना प्रत्यक्षात मात्र लोकांचे संविधानातले अधिकार, होय मूलभूत अधिकार, हे पायदळी तोडले जात आहेत. आणि अशा वेळेस 11 वर्ष सरकारची जी आहे ही अत्यंत काळी प्रतिमा असणारी किंवा काळ्या कर्तुतीची अशी 11 वर्ष असताना याचा जर निषेध करायचा म्हटला तर आझाद मैदान हे ठिकाण आहे. तिथे सुद्धा तुम्हाला ते करू देत नसतील तर ही दडपशाही लोकांनी सहन करायची का? आणि ही मंडळी 26 जून जेव्हा जवळ येते आहे तेव्हा 50 वर्षापूर्वी इंदिरा गांधींनी ज्या विशिष्ट परिस्थितीमध्ये आणीबाणी जाहीर केली त्या परिस्थितीचा आजच्या पिढीला फारशी कल्पना नाहीये. पण 11 वर्षाची हुकुमशाही मात्र आजच्या पिढीला पूर्णपणे डोळ्यासमोर आहे. आणि ही दडपशाही, ही हुकुमशाही, ही भारतीय जनसंघ, त्याचा आजचा नवीन अवतार म्हणजे भारतीय जनता पार्टी, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की भाजप आणि संघ यांची हुकुमशाही ही गेली 11 वर्ष लोक झेलतायत. आणि ही मंडळी इंदिरा गांधीने 50 वर्षापूर्वी जी अमेंडमेंट केली त्यावेळेस त्या आणीबाणीच्या काळामध्ये सगळेच विरोधक, होय आजचे जे काही विरोधक आहेत ते पूर्वी काँग्रेसचे पण विरोधक असतील, पण आता त्या सगळ्यांना, डाव्यांना, समाजवादी पक्षाला, हे सगळे लोक आज इंडिया अलायन्स मध्ये आहेत. आणि सगळ्यांना मोदीच्या हुकुमशाहीचे ते बळी पण आहे. आजच आपण बघतो की त्यांची धरपकड चालू आहे. आणि म्हणून या सगळ्या संदर्भात मोदींची हुकुमशाही याच्यामध्ये ही अलिखित आणीबाणी त्या संविधानाने मान्य केलेल्या इंदिरा गांधींच्या आणीबाणीचा म्हणजे 25 जून 1975 ह्याचा जो कार्यक्रम आहे तो 50 वर्ष त्याच्या काँग्रेसला झोडपण्याकरता सरकारने जाहीर केलाय. त्या ठिकाणी नड्डा आणि त्याचे सगळे सहकारी वाटतील ते बोलणार. पण मोदींच्या हुकुमशाहीच्या सगळ्या प्रकारांना जर आज विरोध करायचा झाला तर तुमची धरपकड होणार, तुम्ही देशद्रोही होणार. त्यामुळे सरकारची विदेश नीती, सरकारची संरक्षण नीती, सरकारचे अर्थकारण, सरकारचं समाजकारण आणि कायदा धाववणाऱ्या बसणाऱ्या गोष्टी ह्या संविधानाच्या विरोधातल्या आहेत. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस मोदी सरकार 11 वर्षात जे खरं तर फॅसिस्ट हुकुमशाही सरकार आहे हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे, या विरोधात काँग्रेसने नव्हे तर सर्वच जे लोकशाही प्रेमी लोक आहेत त्या सर्वांनी एक निर्णय घेतलेला आहे. कारण फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसी नावाच्या संस्थेने एक पुढाकार घेऊन मुंबई वारडी पत्रकार संघामध्ये दुसऱ्या मजल्यावरती एक हॉल बुक केलेला आहे. आणि त्या ठिकाणी जाहीर सभा घेऊन 11 वर्षात मोदींच्या फॅसिस्ट हुकुमशाहीने कोणते प्रकार केलेले आहेत आणि त्याचे बळी ठरलेले, होय बळी ठरलेले, काहीही कारण नसताना ईडी आणि सीबीआय आणि इन्कम टॅक्स ऑथॉरिटीज यांचा गैरवापर करून आपल्या विरोधकांना नामोहरम करण्याचा जो मोदी शासनाचा प्रयत्न आहे, पक्ष फोडणे आणि आपला पक्ष वाढवणे, या एका प्रक्रियेमध्ये सत्ता हासिल करणे, या एका प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेते सुप्रसिद्ध पत्रकार संजय राऊत यांना तुरुंगवास भोगावा लागला. ईडी सीबीआय यांनी रेड केली त्यांच्या घरावरती, त्यांना अटक केली, त्यांनी तुरुंगवास भोगला. प्रत्यक्षात काय होतं? काहीही नव्हतं. सिद्ध करण्यासारखं काहीच नव्हतं, पण त्यांना सहन करावं लागलं. हीच गोष्ट महाविकास आघाडी सरकार असताना महाविकास आघाडीचे जे एक नेते म्हणजे गृहमंत्रीच देशमुख साहेब यांना सुद्धा तुरुंगवास झाला. प्रत्यक्षात त्यांना तुरुंगवास होण्यासारखं असं कोणतंही कारण उपलब्ध नव्हतं. आणि त्या ठिकाणी या 2 निरपराध नेत्यांना तुरुंगवास भोगावा लागला. ते खरे या महाविकास आघाडीचे नेते आहेत, इंडिया अलायन्सचे ते घटक आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने
इंदिरा गांधींना 75 मध्ये जी आणीबाणी जाहीर झाली त्याला जाहीरपणे पाठिंबा दिला होता. त्या कालखंडामध्ये कॉम्रेड डांगे ज्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे चेअरमन होते त्यांनीही जाहीरपणे पाठिंबा दिला होता. त्यामुळे काँग्रेस पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि शिवसेना हे इमर्जन्सीचे पाठीराखे होते. आणि आज जेव्हा चर्चा इमर्जन्सीची होईल आणि चर्चा जेव्हा 11 वर्षाच्या मोदींच्या हुकुमशाहीची होईल, आजच्या पिढीला ती इमर्जन्सी माहिती नाही. पण त्या कालखंडात जे लोक होते 50 वर्षापूर्वी ज्यांनी इमर्जन्सी बघितली आहे, अनुभवली आहे, त्यांच्या दृष्टीने आता मोदींची ही हुकुमशाही अतिशय भयानक आहे, देशापुढे एक फार मोठं संकट आहे, अशी मतं व्यक्त होत आहेत. आणि आज आपण प्रत्यक्षात बघतोच आहोत, देशामध्ये कुठेही आंदोलन करणं, लेख लिहिणं, सिनेमा काढणं किंवा नाटक करणं याच्यावरती किती प्रकारची बंधनं येतात आणि किती प्रकारच्या दडपशाहीला कलाकारांना, साहित्यिकांना, कामगार संघटनांना, शेतकरी संघटनांना आणि होय राजकीय पक्षांना आंदोलनाचा एखादा प्रश्न हातात घेतला सरकार विरोधी की लगेच हे सगळ्यांना देशद्रोही ठरवून मोकळे होतात. आणि मग यांच्या हातातली गोदी मीडिया, प्रिंट मीडिया असो किंवा चॅनल्स असो, हे तुटून पडतात आणि यांचे ठराविक पोपट हे बोलू लागतात. त्यामुळे हे बोलके पोपट हे कोणाचे, लिहिते हात कोणाचे, याकरता एक जो IT सेल आहे भारतीय जनता पक्षाचा, तो प्रचंड वेगाने काम करायला लागतो आणि सगळी आंदोलन मोडून काढणं, दडपून काढणं, अशा प्रकारची प्रचंड दडपशाही आजच्या संविधानात आहे. उद्या हे पुन्हा निवडून येऊ शकणार नाहीत याची प्रचंड मोठी खात्री आता जनतेला आहे. पण दुर्दैवाने आले तर या देशामध्ये मनुस्मृती आणणं हा त्याचा जो अजेंडा आहे हा पूर्ण करतील. पण मग असं काही कोणी बोलायला लागलं तर खोटं नॅरेटिव्ह पसरवलं म्हणून जनसुरक्षा विधेयक आणण्याचा एक प्रयत्न महाराष्ट्राचं सरकार करते. याही विरोधात तब्बल 15,000 पेक्षा जास्त लोकांनी आपलं मत लिखित स्वरूपात सरकारकडे पाठवलं. पण तरीही सरकार हट्टी आहे आणि येत्या असेंब्लीमध्ये जनसुरक्षा विधेयक हे सादर होणार आहे. आणि जनसुरक्षा विधेयक सादर करून स्वतःच्या सुरक्षेकरता एक यंत्रणा निर्माण करणं आणि सरकार विरुद्ध जे कोणी कुठल्याही पद्धतीने मांडणी करेल, बोलेल, विरोध दाखवेल त्याला अर्बन नक्सल म्हणणं, अशा तऱ्हेच्या कपोल कल्पित गोष्टींचा कायद्यांमध्ये आवरण करून एकूणच चळवळी मोडून काढणं, आंदोलनं बरखास्त करायला लावणं, प्रश्न विचारणाऱ्याला जेल दाखवणं, या पद्धतीची दडपशाही म्हणजे मोदीची फॅसिस्ट हुकुमशाही आहे. ही व्यापक प्रमाणात भारतामध्ये सर्वच राज्यांमध्ये लोकांना जाणवते आणि अनेक हायकोर्टाचे निर्णय, सुप्रीम कोर्टाचे निर्णय सुद्धा हे ढाबावर बसवतात. असं एक चित्र आहे. एका बाजूने लोकशाहीची संकोच करणं आणि दुसऱ्या बाजूने अदानी सारख्या काही मोठभर कॉर्पोरेशन सरकारची सर्व नैसर्गिक साधन संपत्ती सरळ सरळ कायदा ढाब्यावर बसून सुपूर्द करणं, लोकांचे अधिकार हिरावून घेणं, लोकांची जमीन मग ती परवडणाऱ्या घरासाठी असेल किंवा छोट्या उद्योजकांसाठी असेल, ही हिरावून घेणं, शेतकऱ्यांची शेत जमीन हिरावून घेणं, या पद्धतीच्या गोष्टी महाराष्ट्रात घडतात. तो समृद्धीचा रस्ता असो, यातून कुणाची समृद्धी वाढते हा अजून एक संशोधनाचा विषय आहे, त्यावरती बोलावंच लागेल. पण अदानीचा एकूण विकासाच्या प्रक्रियेमध्ये संपूर्ण रायगड जिल्हा, संपूर्ण मुंबई आणि नवी मुंबई, ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा, इथली साधन संपत्ती, इथली साधन सामुग्री जी सरकारच्या मालकीची आहे ती अदानीच्या मालकीची करणं, याला जर विकसित भारताची कल्पना म्हणत असतील तर सर्वसामान्य माणसांना संशय घ्यायला जागा आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत बेकायदेशीर पद्धतीने नोकरशाहीला हाताशी धरून, ते IPS असतील, ते IS असतील, ते IRS असतील आणि पदरी बाळगलेले अनेक इंटेलेक्च्युअल पण आहेतच. त्यामुळे मोदी मीडिया सकट ही संपूर्ण नोकरशाही यांनी आता विरोध करायला सुरुवात केलेली आहे. हा विरोध जसा जसा प्रकट होत जाईल तसं तसं भारतीय जनता पक्षाला यांच्या या अशा तऱ्हेच्या योजना बासनात बांधून ठेवायला लागतील. इतका असंतोष
होय, इतका असंतोष महाराष्ट्रात नोकरशाहीत आहे, सर्व प्रकारच्या नोकरशाहीत आहे, पक्षात सुद्धा आहे. विरोधी पक्ष तर संतापलेलेच आहेत, लोक अस्वस्थ आहेत. आंदोलन करणाऱ्यांना आज जो बडगा दाखवला जातोय, कधीतरी हा बडगा निश्चितपणे भारतीय जनता पक्षावरती उलटल्याशिवाय राहणार नाही. इंदिरा गांधींच्या इमर्जन्सीला नावं ठेवता ठेवता इंदिरा गांधींची माफी मागून संघवाले, भाजपवाले आणि होय त्या काळातले अनेक चांगले लोक सुद्धा ज्यांनी इंदिरा काँग्रेस विरुद्ध अपसमजापोटी किंवा गैरसमजापोटी काही भूमिका घेतल्या असतील, आज ते सगळेजण जे समाजवादी नेते होते ते स्वाभिमानाने त्यांनी आंदोलन केलं, त्यांनी तुरुंगवास पत्करला, पण त्यांनी माफी पत्र दिलं नाही. पण संघजनांनी, भाजपवाल्यांनी माफी पत्र लिहून दिली आणि ते सुटका केली. आज हे सगळेजण सत्तेत आहेत. त्यामुळे समाजवादी असो, डाव्यांमधले कोणतेही शेड्स असो, हे सगळे लोक आज मोदींच्या हुकुमशाहीबद्दल एकत्र येत आहेत. आणि म्हणूनच 26 जूनला आणीबाणीचा 50 वर्षाचा कालखंड रंगवण्यासाठी जे पी नड्डांनी जे काही आवाहन केले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून भारतभर ढोल वाजवण्यात येईल. पण त्या ठिकाणी मोदींची 11 वर्षाची एकूणच हुकुमशाही प्रवृत्ती राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, अर्थकारणामध्ये भारत मागे जातो आहे हे सगळं अनुभवतोय. बेकारी वाढली आहे, नवीन रोजगार वाढत नाहीत, महागाई तर प्रचंड वाढलेली आहे. खोटे आकडे अर्थव्यवस्थेचे सर्व प्रकाराने लोकांमध्ये पेरले जात आहेत, माध्यम ते काम करतायत. अशा वेळेस ज्यांनी खरोखर भोगलेलं आहे असे ते संजय राऊत, शिवसेनेचे नेते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि देशमुख साहेब या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी उपस्थिती नोंदवलीत. किंवा ते प्रमुख वक्ते. फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसीचं अभिनंदन करणं आवश्यक आहे. फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसी ही भारतामध्ये लोकशाही संस्था आणि लोकशाही त्यातलं मुख्य गाभा जो आहे, मूलभूत अधिकारांचं संरक्षण झालं पाहिजे याकरता काम करणारी संघटना. त्यांनी हे मोठं पाऊल मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये दुसऱ्या मजल्यावरती एक मोठी सभा घेऊन मोदींच्या हुकुमशाही विरुद्धची 11 वर्ष याच्यावरती कॅमेरा फोकस करणं याकरता तो जो कार्यक्रम ठेवलाय 26 तारखेला संध्याकाळी 5 वाजता, तो अत्यंत महत्वाचा आहे. हे सांगणं फार आवश्यक आहे. याकरता हा व्हिडिओ आहे की काल आझाद मैदानावरती सर्व डाव्या पक्षांच्या नेत्यांना आत टाकायचं, कामगार संघटनांना आत टाकायचं. प्रश्न पॅलेस्टाईनचा असो, गाझाचा असो, इराणचा असो, इस्रायलचा असो, या विषयांवरती भारतातल्या नागरिकांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. असं असताना त्यांचं तोंड बंद करायचं आणि त्यांना आंदोलन करू द्यायचं नाही. असं असताना येत्या 30 जूनला महाराष्ट्राची असेंब्ली आहे. अनेक प्रश्न आहेत. प्रश्न MLA किंवा MLC उपस्थित करतील, पण जनतेने प्रश्न उपस्थित करण्यासाठी आझाद मैदान सारखं आंदोलन होणं आवश्यक आहे. आणि मोदींच्या हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवण्याकरता जो फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसीने ही सभा जी लावली आहे त्यालाही मोठ्या संख्येने लोकशाही प्रेमी आणि विशेष करून ज्यांना मोदींची हुकुमशाही बिलकुल मंजूर नाही, एकही दिवस ही सत्ता यापुढे राहता कामा नये याकरता जे सगळेजण लिहितात, बोलतात, प्रयत्न करतात, त्या सर्व राजकीय पक्षांनी, कामगार संघटनांनी त्या ठिकाणी उपस्थिती नोंदवावी. आणि पत्रकारांनी विशेष करून या ठिकाणी, कारण का पत्रकार संघातच ही मीटिंग आहे दुसऱ्या मजल्यावरती, आपण सर्वांनी यावं अशी माझी सुद्धा एक त्याला विनंती आहे आपल्या सर्वांना की लोकशाहीचा विरोध सरकार दरबारातून होतोय, लोकशाही संस्थांचा संकोच सरकार दरबारातून होतोय आणि हीच खरी हुकुमशाही आहे. संविधानाप्रमाणे देश चालला पाहिजे असं जनतेचं म्हणणं आहे. पण सरकार म्हणतं आम्ही म्हणतो तीच हुकुमशाही, आम्ही म्हणतो तीच लोकशाही, आम्ही चालवू तीच सुप्रीम कोर्ट, आम्ही चालवू तेच इलेक्शन कमिशन, आम्ही चालवू तोच कॅग, आम्ही चालवू तीच लोकशाही. नाही, मोदींच्या हुकुमशाहीचे चटके सर्वांना मिळालेले आहेत. आपण पुलवामा बघितलंय, आपण पहलगाम पण बघितलेलं आहे. आपण अनेक अनुभव घेऊन चुकलोय. शेतकऱ्यांचं आंदोलन कसं चिरडून टाकण्याचा प्रयत्न झाला हे आपण बघितलंय. आणि कामगारांचे सर्व कायदे रद्द करून 4 लेबर कोड निर्माण करण्याचा
अत्यंत अन्यायकारक गोष्ट केली हेही आपण बघितले. कारण मोदी सरकारने सर्वच क्षेत्रांना अत्यंत नाउमेद केलंय, अन्याय केलेला आहे. याविरुद्ध फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसीची सभा अत्यंत महत्वाची आहे. वर्षभर हे कार्यक्रम करायला लागतील, पण त्याची सुरुवात 26 जून पासून असेल. मी इथेच थांबतो. आपल्याला रोजच बोलावं लागेल. इतकी हुकुमशाही आणि दडपशाही मोदी सरकारने वाढवलेली आहे. लोक बोलत राहतील तेव्हाच ही हुकुमशाही संपेल. कारण शेवटी लोकांनी आपला हक्क हा एस्टॅब्लिश करायचा आहे. संविधानाने आपल्याला अधिकार दिलाय. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आपल्या दृष्टीने सर्वात महत्वाचे नेते आहेत. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि तमाम विरोधी पक्ष जे विशेष करून डावे पक्ष आहेत, त्या सर्वांनी मिळून हा भारत मोठा केलेला आहे. परंतु स्वातंत्र्य काळामध्ये जे लोक स्वातंत्र्य काळात आंदोलनात होते आणि सतत नेहरू, गांधी आणि डाव्या पक्षाला विरोध करणारे आज सत्तेस्थानी आहेत. आणि म्हणून ते सर्व प्रकारच्या चळवळी पायाखाली तोडवणं आणि लोकांना बदनाम करणं अशा तऱ्हेच्या ज्या गोष्टी करतायत, सर्व लोकांनी एकत्र आले तर या मोदी सरकारचा पराभव करणं ही काही फार मोठी कठीण गोष्ट नाही. 30% एका बाजूला, 70% एका बाजूला, असंच ते खरं गणित आहे. 70% एकत्रित येऊन हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. म्हणून 26 जूनच्या पत्रकार संघाच्या मीटिंगला मोठ्या संख्येने लोकांनी यावं असं मी स्वतः आवाहन करते. धन्यवाद. थांबतो. मित्र हो, गेली 12 वर्ष त्रिवेज मीडिया तटस्थ पत्रकारितेचा आणि खास करून फुले शाहू आंबेडकर विचारांना घेऊन सातत्यानं आपली पत्रकारिता करत आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे साधनांची एक मुबलकता लागते, परंतु तरीही 12 वर्ष आम्ही हे चालवलेलं आहे. आता तटस्थ पत्रकारितेसाठी निश्चितपणे आपल्या मदतीची गरज आहे आणि ही मदत करण्यासाठी आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे आमच्या ह्या स्कॅन कोडवर स्कॅन करून आपली मदत देऊ शकतात. आपल्या यथाशक्तीप्रमाणे त्रिवेज मीडियाच्या एका दमदार वाटचालीसाठी आणि तटस्थ पत्रकारितेच्या वाटचालीसाठी आपलं हे योगदान आवश्यक आहे. धन्यवाद.